असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. तर आपली निवडणुकीची रणधुमाळी सगळ्या देशामध्ये सुरू आहे आणि ही निवडणूक जी आहे ती निवडणूक प्रतिष्ठेची करण्याची भूमिका नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सची आहे. दुसऱ्या बाजूला जी इंडियाच्या नावाने चाललेली आघाडी आहे ती सुद्धा उलटसुलट अशा पद्धतीची चर्चा करत आहे आणि आरोप करायला काही हरकत नाही आहे, परंतु बिनबुडाचे आरोप करण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीकडून होत आहे. एक तर जे आत्मीय असतात ते आत्मीय सगळीकडे भटकत असतात आणि नरेंद्र मोदीजी हे गुजरातचे असले, हे सध्या दिल्लीला राहत असले तरी त्यांचा आत्मा हा देशभरामध्ये भटकतोय, फिरतो आहे आणि नरेंद्र मोदी हे गुजरात सोडून इथं सारखे येत आहेत असा आरोप आहे. तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, लोकशाही धोक्यात आलेली आहे असं म्हणणाऱ्यांना माझा प्रश्न आहे. जर लोकशाही धोक्यात आली असती तर मोदीजी मतं मागण्यासाठी आले असते का? आणि या देशाचं संविधानाप्रमाणे देश चालणार आहे. कुणी कितीही जरी बात्या मारल्या तरी सुद्धा संविधानाप्रमाणेच देशाला चालावं लागेल. आपली वैचारिक भूमिका वेगवेगळी असू शकेल, देश म्हटला की भारतीय संविधानाची भूमिका, गीता आहे, कुराण आहे, बायबल आहे, त्रिपिटिका आहे, अनेक धर्माचे धर्मग्रंथ आहेत. त्याचा आदर प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे करायला संविधानाने पूर्ण परवानगी दिलेली आहे. पण देश म्हटला की संविधान हे आपल्यासमोर असलंच पाहिजे आणि या देशामध्ये त्यालाच राहण्याचा अधिकार आहे ज्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मान्य आहे. ज्यांना मान्य नसेल त्यांना आम्ही त्यांना जसं इंग्रजांना महात्मा गांधींनी चलेगावचा नारा दिला होता. 9 ऑगस्ट 1942 महात्मा गांधींनी इंग्रजांना चलेगावचा नारा दिला होता आणि त्यानंतर स्वातंत्र्याची मुवमेंट फार ऍक्टिव्ह झाली होती आणि इंग्रजांना या ठिकाणी काम करणं अत्यंत अवघड झालं होतं. तर तशा पद्धतीनं ज्यांना संविधान मान्य नाही त्यांना सुद्धा चले जाव अशा पद्धतीची आमची भूमिका राहणार आहे. त्यामुळे समाजामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ नये. एकतर मी आतापर्यंत जवळजवळ 16 ते 17 राज्याचा दौरा करून आलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये ही माननीय नरेंद्र मोदींच्या सभा, इतर सभा मी करतो आहे आणि देशभरातलं जे वातावरण आहे, नॉर्थ ईस्ट मधलं वातावरण हे इंडियाच्या बाजूनं आहे. नॉर्थ इंडियाचं जे वातावरण आहे ते एनडीएच्या बाजूनं आहे आणि साऊथ इंडियाचे जे वातावरण आहे, तामिळनाडूमध्ये मोदींच्या लाख 1.5 लाखाच्या सभा झालेल्या आहेत. त्यामुळे तामिळनाडूमध्ये काही जागा निवडून येण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू, टीडीपी आणि बीजेपीचा अलायन्स आहे, त्याही ठिकाणी चांगल्या जागा निवडून येण्याची शक्यता आहे. तेलंगणामध्ये मागच्या वेळेला 4 जागा बीजेपीच्या होत्या, त्या पुढे 7-8 जागा होण्याची शक्यता आहे आणि कर्नाटकमध्ये तर ज्या 26 जागा आहे त्यापैकी 20 ते 22 जावा 23 जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींचा जो 400 पारचा नारा आहे तो पूर्णत्वाला जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य राहणार आहे. आमचा प्रयत्न आहे की 400 पर्यंत जागा आमच्या 400 पेक्षा जास्त आल्या पाहिजे. तर त्या दिशेनं आमची वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. देशभरातल्या ज्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि SC, ST, OBC समाजाला आणि सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका सातत्यानं मांडली जात आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की यावेळेला महाराष्ट्रामध्ये 40 पेक्षा जास्त जागा आमच्या निवडून येतील. 48 जागांपैकी 40 पेक्षा जास्त जागा आमच्या नक्की निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे
आणि फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की जे आरोप आहे ते आरोप आपण तथ्यहीन आरोप करू नये. आणि जर या ठिकाणी नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रामध्ये भटकत आहे आत्मा असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊत यांना फक्त आरोप करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ठेवलेला आहे. म्हणजे काय आरोप करायचे. अशा पद्धतीचं मला असं वाटतं की एकतर एकनाथ शिंदे जे होते आहेत, एकनाथ शिंदे हे स्वतःहून इकडे आलेले आहेत. ज्यावेळेला एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेले होते त्यावेळेला उद्धवजींनी बराचसा प्रयत्न केला होता आणि त्यांना तुम्ही मुख्यमंत्री व्हा अशा पद्धतीची ऑफर दिली होती, अशा पद्धतीची माहिती आहे. पण एवढ्या उशिरा ऑफर देऊन उपयोग आहे. ज्यावेळेला उद्धव ठाकरे बनले त्याच वेळेला एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री बनवायला पाहिजे होतं. तर ती मनामध्ये खंत त्यांच्या मनामध्ये होती. आणि उद्धव ठाकरे आदरणीय रश्मीताई यांच्या मनामध्ये हे होतं की आधी त्याला मुख्यमंत्री करायचं, आधी त्याला मंत्री करायचं, राजकारणात आणायचं, ऍक्टिव्ह करायचं, इथंपर्यंत ठीक आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ खंडोबा, महाराष्ट्राच्या विकासाचा खेळ खंडोबा करण्यासाठी आपण एकदम अचानक म्हणजे आदित्यबद्दल आपल्याला आदर आहे, तो अजून छोटा आहे, तसा ऍक्टिव्हली काम करतो आहे आणि खोक्याशिवाय तो दुसरं बोलत नाही आहे. म्हणजे प्रत्येक त्याच्या आरोपामध्ये खोके हा शब्द आहे. म्हणजे जे रोजच म्हणतायत खोके खोके, त्यांचं फिरलेलं आहे डोके. त्यामुळं रोज खोक्याशिवाय त्यांना काही दुसरं दिसत नाही आहे. त्यामुळे ठीक आहे, आरोप करा. लोकशाहीमध्ये कोणाचं तोंड बंद करू शकत नाही. पण नरेंद्र मोदींचा यासाठी महाराष्ट्रामध्ये भटकतो आहे आत्मा, नरेंद्र मोदींचा यासाठी महाराष्ट्रामध्ये भटकतो आहे आत्मा, कारण आम्हाला करायचा आहे महाविकास आघाडीचा या निवडणुकीमध्ये खात्मा. आम्हाला महाविकास आघाडीचा चॅलेंज आम्हाला द्यायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला चांगलं यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. पुण्याच्या ज्या 4 जागा आहेत त्या पुणे जिल्ह्यामधल्या 4ही जागा निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. मुंबईमधल्या ज्या 6 जागा आहेत त्या 6च्या 6 निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि त्या दिशेनं आमची वाटचाल सुरू आहे. आमच्या अमित शहांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्याही बऱ्याचशा सभा होत आहेत, माझ्याही काही सभा होत आहेत. त्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स अत्यंत चांगला आहे आणि आम्हाला विकासाच्या दिशेनं देशाला घेऊन जायचं आहे. म्हणून आम्ही सगळ्या मतदारांना आवाहन करतो आहोत. आणि संविधान धोक्यात आहे हा आरोप बिनबुडाचा आरोप आहे, अत्यंत चुकीचा आरोप आहे. नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळेला संविधान हे अजिबात बदललं जाणार नाही, संविधानाबद्दल मला आदर आहे, ही भूमिका मांडलेली आहे. बीजेपीच्या आणि इतर अनेक नेत्यांनी ही भूमिका मांडलेली आहे की आरक्षणाला आमचा विरोध नाही आणि संविधान आम्हा सगळ्यांना मान्यच आहे. तरी सुद्धा संविधान बदलणार आहेत एवढाच अट्टहास सातत्यानं होतो आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की संविधान अजिबात बदललं जाणार नाही. आणि मी त्या सरकार माझं बौद्ध समाजाला नम्र निवेदन आहे, आव्हान आहे की समाज तुमच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहे. मुस्लिम समाजाला माझं नम्र निवेदन आहे की आमचं सरकार तुमच्या विरोधामध्ये नाही. ज्या योजना आम्ही राबवलेल्या आहेत त्या योजनांचा फायदा मुस्लिम समाजाला झालेला आहे. त्यामुळं विशिष्ट अशा जातीच्या धर्माच्या लोकांनाच फायदा मिळावा ही भूमिका माननीय नरेंद्र मोदींच्या सरकारची नाही. त्यामुळं आपण सर्वांनी, मुस्लिमांनीही आमच्या इंडियाला पाठिंबा द्यावा. दलितांनी सुद्धा चांगल्या संख्येनं पाठिंबा देतच आहेतच. ठिकठिकाणी आरपीआयचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि बौद्ध समाजाची, आंबेडकरी समाजाची, दलित समाजाची मॅक्झिमम मतं जी आहेत ती आमच्या इंडियाला मिळतील आणि आम्हाला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चांगलं प्रचंड यश मिळेल अशी आपल्याला अपेक्षा आहे. आणि त्यासाठीच मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे. आपण नांदेडमध्ये सांगितलं की नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले तर ते थापा मारणार नाही. मी काय असं बोललो ना, आता मी असं काय कधी बोलू शकत नाही. कुणीतरी वर्तमानपत्रामध्ये कुणी असं छापलं
तर असं काय मग मोदीजी थापा मारणार ना असं कसं काय म्हणणार? मोदीजी जी भूमिका मांडताय ती भूमिका योग्य मांडतायत आणि ते माझ्या तोंडामध्ये घातलेला शब्द आहे. मी असं कधीही चुकून अशी भूमिका मांडत नाही आहे. त्यामुळं ते मी असं बोललेलो नाही. तुम्ही असं म्हणताय की कोणत्याही जात आणि धर्म असं स्पेसिफिकली मुलींचं राजकारण नाहीये, पण ज्यावेळी 400 पारचा नारा भाजप देते त्यावेळी किती अल्पसंख्याकांना तिकीट वाटलं जातं? तिकीट वाटलं त्यांना काँग्रेसने काय अल्पसंख्याकांना तिकीट दिलेली नाही आहेत. म्हणजे नाही ठीक आहे, नाही मला दिलं नाही तरी मी त्यांच्यासोबत आहे. मला जरी तिकीट दिले नाही तरी माझी राज्यसभा असल्यामुळं आणि मी जी जागा मागत होतो शिर्डीची त्या ठिकाणी थोडी टेक्निकल अडचण होती की तिथे आपले सदाशिव लोखंडे दिले सिटिंग खासदार होते आणि त्याची एखादी सीट बदलायला हरकत नव्हती. माझ्यासाठी एखादी सीट माझ्यासाठी बदलायला हरकत नव्हती. एकतर आरपीआयला एक तरी जागा 2 मिळावी ती आमची अपेक्षा होती. पण महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न केला असता तर ती जागा तर सुटली असती. पण ती जागा मला तर सुटली नाही. तरी माझ्या देशभरातल्या कार्यकर्त्यांमध्येच होतं की देश विकासाच्या गतीनं पुढे जातो आहे आणि अशा वेळेला नरेंद्र मोदींची साथ आपण सोडणं अयोग्य आहे. जरी जागा मिळाली नाही तरी आपली राज्यसभा 26 पर्यंत आहे. नंतर राज्यसभा आपल्याला मिळेल आणि त्यामुळे असा काहीतरी निर्णय बदलणं हे अशा परिस्थितीमध्ये योग्य नव्हतं. आणि मी प्रामाणिकपणानं महायुतीसोबत आणि एनडीए सोबत आहे. नरेंद्र मोदींच्या बरोबर वैचारिक भूमिका घेऊन मी त्या ठिकाणी उभा आहे. आणि त्यामुळं काय थोडी नाराजी असते इकडे तिकडे असली तरी 2 पावलं कधी मागे यायचं आणि 2 पावलं कधी पुढे जायचं याची मला चांगली कल्पना आहे. त्यामुळं मी आणि माझ्याकडून सगळ्यांनी शिकावं. म्हणजे हे तर महायुतीवाले सुद्धा आपापसामध्ये भांडत राहिले आतापर्यंत. ही जागा आम्हाला द्या, ती जागा आम्हालाच द्या. आता मी भांडत राहिलो नाही कारण मला टेक्निकल अडचण माहिती होती आणि म्हणून मी ऍडजस्टमेंट केली. पण ठीक आहे, जरी जागा मिळाली नाही तरी मी माहितीसोबत आहे. नरेंद्र मोदींनी बरेचसे प्रश्न सोडवलेले आहेत. बाबासाहेबांची अनेक स्मारकं पूर्ण केलेली आहेत. संविधानाला मजबूत करण्याची त्यांची भूमिका आहे आणि त्यामुळे मी त्यांच्यासोबत आहे. आठवले साहेब, आता आरपीआयचा बिनशर्त पाठिंबा असं म्हणायचं का? नाही, माझा बिनशर्त पाठिंबा नाही आहे. माझा जसा मनसेचा पाठिंबा बिनशर्त पाठिंबा आहे. माझा पाठिंबा शर्तीवर पाठिंबा आहे. नाही, माझा बिनशर्त पाठिंबा नाही. रिपब्लिकन पक्षाला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणी झाली आणि त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद राज्यामध्ये देण्याचे त्यांनी मान्य केले ज्यावेळेला विस्तार होईल त्यावेळेला. त्यानंतर एक 8-10 जागा विधानसभेला देण्याच्या संबंधामधली चर्चा झालेली आहे. 1-2 महामंडळाची चेअरमन पदं, त्यानंतर 40-50 तरी महामंडळाचे सदस्य आहेत, जिल्हा कमिटी आहेत. म्हणजे असं सगळं त्यांनी मान्य केलेलं आहे. डीपीडीसीवरती आपले लोक प्रत्येक ठिकाणी घेतले जातील हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं अनेक मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत. फक्त जागा मिळाली नाही हे हा विषय एक आहे. तरीही आपली राज्यसभा कंटिन्यू करण्यात येईल आणि आपल्याला केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी आम्हाला दिलेला आहे. त्यामुळं मी त्यांच्यासोबत आहे. म्हणजे माझा बिनशर्त पाठिंबा नाही. 2014 पासून आपण प्रत्येक वेळेस नाही, प्रकाश आंबेडकरांमुळे आम्हाला काय फरक पडणार नाही, त्यांना फरक पडेल. पण प्रकाश आंबेडकर हे आमचे समाजातले ज्येष्ठ नेते, अभ्यासू नेते आहेत. राजकीय त्यांचा चांगला अभ्यास आहे आणि कधी काय करायचं हे त्यांना चांगलं माहिती आहे. कुणाला पाठिंबा द्यायचा, कुणाला पाठिंबा द्यायचा नाही. आणि त्यामुळं त्यांनी स्वबळावर काही उमेदवार उभे केलेले आहेत. पण त्यांना फारसं यश मिळेल असं वाटत नाही. आपण दरवेळेस प्रत्येक निवडणुकीला 2-2 पावलं मागे येत आहेत. 2014 पासून 6 पावलं मागे आलाय. तिथे फक्त आठवले साहेबच मंत्री होत आहेत. बाकीचे ते आहेत ना, ते मागच्या मागे जायची तयारी असं वाटतं का तुम्हाला? असं काय नाही. माझा एकही कार्यकर्ता कुठे जाणार नाही आणि कार्यकर्त्यांना मिळालेलं आहे. मी सत्तेत आल्यानंतर काय आम्हाला
इतर डेप्युटी मेयरपद या ठिकाणी मिळालेलं आहे. इथं आमचे 5-6-7 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि अनेक ठिकाणी सत्तेचा सहभाग मिळालेला आहे. त्यामुळं कार्यकर्ते मला सोडून अजिबात जाण्याचा विषय येत नाही आहे. त्यामुळं मला माझं मंत्रिपद जरी असलं तर ते मंत्रिपद माझं कार्यकर्त्यांचं आहे, समाजाचं आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांना माहीत आहे की त्या ठिकाणी सध्या माझ्याशिवाय दुसरं कोणी बनू शकत नाही आणि ज्यावेळेला संधी मिळेल त्यावेळेला आता दुसऱ्यांना संधी आपण देऊ. आणि महाराष्ट्रामध्ये आपण 4-5 जणांना आपण मंत्री केलेला आहे, महापौर केलेला आहे, उपमहापौर केलेला आहे, नगराध्यक्ष केलेला आहे. जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 6-7 MLC पदे आपल्याला मिळालेली आहेत पूर्वी. त्यामुळे काहीच मिळालं नाही असं नाही आणि प्रत्येक वेळेला मी मागे पावलं टाकतोय असं अजिबात नाही. पहिल्यांदाच जागा पण मागितली होती. आता याच्या अगोदर काही जागा पण मागितली नव्हती. 2014च्या निवडणुकीमध्ये मी राज्यसभेत आलो आणि 19च्या निवडणुकीमध्ये माझी राज्यसभा असल्यामुळं आम्ही काही आग्रह केला नव्हता. पण एवढ्याला माझी इच्छा होती की आपण, अनेक लोक म्हणत होते आपण लोकसभेत आलं पाहिजे म्हणून. शिर्डीमध्ये एकदा मी हरलो होतो त्यामुळं शिर्डीसाठी मी प्रयत्न केला पण काय टेक्निकल अडचणीमुळे ती जागा मिळाली नाही. तुम्ही एक जरा गोंधळ वर्ष प्रामाणिक आहात, युतीमध्ये आहात, पण तिकडे महादेव जानकर आहेत, त्यांनी मध्यंतरी माहितीच्या विरोधात भूमिका घेतलेली होती. शरद पवारांना ते जाऊन भेटले होते. त्यानंतर त्यांना लागलीच परभणीची जागा दिली, त्यांच्या पक्षाच्या ह्याच्यावरती जागा दिली. नाही, ही गोष्ट खरी आहे. ही गोष्ट खरी आहे की ते शरद पवारांना जाऊन भेटले त्यामुळे त्यांना ती जागा मिळाली आणि मी शरद पवारांना भेटलो नाही म्हणून मला जागा मिळाली नाही. त्यामुळं ही गोष्ट खरी आहे. मी काय, माझी भूमिका ही बदलण्याची अजिबात नव्हती आणि त्यामुळे माझ्याबद्दल संशय कल्लोळ नको, माझ्याबद्दल कुणाच्या मनामध्ये संशय नको की मी त्यांना जाऊन भेटलेलो आहे. त्यामुळे मी भेटलो नव्हतो, गोष्ट खरी आहे. पण ही टेक्निकल अडचण मात्र माझ्या लक्षात आल्यामुळं मी 2 पावलं मागे घेतलेली आहेत. एकनाथ शिंदे याचा आग्रह होता की सदाशिव लोखंडे माझ्यासोबत आलेले आहे, त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला शिर्डीमध्ये नक्की आपण करू. आणि ती एक थोडी अडचण होती. देवेंद्रजींनी सांगितलं की आम्ही प्रयत्न केले पण थोडी त्यामध्ये अडचण आली. त्यामुळे ठीक आहे. काय तुमचं काय? माझा प्रश्न असा आहे, मी म्हणतोय की प्रकाश आंबेडकरांनी जे आपला उमेदवार दिले त्याचा तिकडे फरक पडेल म्हणजे त्याचा तिकडे म्हणजे महाविकास आघाडीवर त्याचा फरक पडेल. जर महाविकास आघाडीवरती फरक पडणार असेल तर अल्टिमेटली फायदा महायुतीला होतो. मग प्रकाश आंबेडकर हे तुमच्याच युतीचे एक्सटेंडेड पार्टी असं म्हणायचं नाही. फायदा कुणाला होतोय मला माहीत नाही आहे पण त्यांचं नुकसान होतंय हे मी सांगितलं. म्हणजे त्यांचं नुकसान होऊ शकेल. विरोधी मतांमध्ये जी फाटाफूट आहे ती फाटाफूट त्या निमित्तानं होऊ शकेल आणि फायदा का कुणाला होईल ते आपण निकाल आल्यावर कळेल आपल्याला फायदा कुणाला होतोय ते. पण ठीक आहे, प्रकाश आंबेडकरांचं भूमिका नेहमीची स्वबळावर लढण्याची असते आणि ती त्यांची भूमिका त्यांनी उठवलेली आहे. त्यामुळं आणि त्यांनी महाविकास आघाडीचा प्रस्ताव दिला होता, त्यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही. त्यामुळं ते स्वबळावर लढत आहेत. त्यांनी मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहिलं होतं आणि महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण त्यांच्याकडून त्यांचा अपमान होत राहिला आणि त्यामुळे त्यांना ती भूमिका घ्यावी लागली. संविधान बदलणं हा अपप्रचार आहे असं आपण म्हणताय, पण भाजपनेच आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे जे लेखक आहेत आनंद रंगनाथन, त्यांनी संविधान बदललंच पाहिजे असं त्याला हेगडेंनी पण बोललं आणि उत्तर प्रदेशच्या खासदारांनी बोललं. म्हणजे भाजपचेच जे नेते आहेत. ठीक आहे, आता कुणाचं तोंड आपण बंद करू शकत नाही पण भाजपने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. जे हेगडे नावाचे कर्नाटकचे जे नेते आहेत त्यांना लोकसभेत तिकीट देणार होते पण त्यांनी सांगितलं की 400 पार आम्ही झालो की आम्ही संविधान बदलू. पण ही भूमिका भाजपची नाही, ही भूमिका अधिकृत भाजपची नाही. उलट आपल्याला माहित आहे की जे श्याम पित्रोदा जे आहे ते अमेरिकेमध्ये राहतात आणि काँग्रेस पक्षाचे इंटरनॅशनल कोऑर्डिनेटर चेअरमन आहेत. त्यांनी तर अशीच भूमिका मांडली होती की संविधानामध्ये बाबासाहेबांच्या पेक्षा नेहरूंचा जास्त वाटा आहे. तर आता अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. आणि अलीकडं त्यांनी हे मांडलेलं आहे की अमेरिकेमध्ये कायदा आहे की जे
मृत्यू झाल्यानंतरची जी वारसा प्रॉपर्टी आहे त्यामधला 55% हिस्सा सरकारला द्यावा, तर त्याचा विरोध माननीय नरेंद्र मोदी जे आमच्या एनडीने केलेला आहे की अशा पद्धतीनं कष्ट करून मिळवलेली संपत्ती त्यातली अर्ध्यापेक्षा जास्त संपत्ती सरकारला द्या. हा कायदा अमेरिकेत असेल, पण तो कायदा या देशामध्ये अजिबात लागू होऊ शकत नाही. त्यामुळं काँग्रेसमध्ये पण असे बोलणारे लोक आहेत. त्यांचा गोव्याचा एक आमदार आहे, त्यांनी भूमिका अशी मांडलेली आहे की आम्हाला संविधान इथं नको म्हणून, गोव्यामध्ये संविधान लागू करण्याची आवश्यकता नाही आणि आम्हाला द्विपद्धतीचं नागरिकत्व हवं आहे. तर असे काँग्रेसमध्ये बोलणारे लोक आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की बीजेपीची अधिकृत भूमिका हीच आहे की संविधान अजिबात बदललं जाणार नाही. नरेंद्र मोदी यांनी नागपूरच्या सभेमध्ये स्पष्टपणे मांडलेलं आहे. अमित शहा पुन्हा पुन्हा ती भूमिका मांडतायत, पण सोशल मीडियावर त्यांच्या तोंडामध्ये जसं आता मोदीजी थापा मारतायत, आता मी मोदींच्या सोबत आहे मी असं म्हणेन का थापा मारताय. त्यामुळं जो कोणी पत्र विचारतो त्याने छापलंय काय मला माहित नाही. त्यामुळं नाही ठीक आहे, नाही म्हणजे अशी बातमी आली, बातमी कुठेतरी आली, पण असं मी असं बोलू शकत नाही ना. थापा मारतो असंच काय म्हणणार. नाही असं आपण बोललो ना, असं बोललो ना हे देणार आहेत, डीपीडीसी देणार, महामंडळ देणार आणि बरंच देणार असं तुम्हाला सांगितलं आणि त्याची बिनशर्त न घेता तुम्ही शर्त घेऊनच पाठिंबा दिलाय. तर दरवेळेला तुम्हाला एक आजार दाखवलं जातं, तर जेव्हा वेळ येतो तेव्हा तुम्हाला ते मिळत नाही. तर मग आता तसं झालं नसेल कशावर? नाही असं होणार नाही. आता त्यांनी सांगितलेलं जे आहे त्याप्रमाणे आपल्याला एक तर विस्तारामध्ये आपला एक मंत्री घेऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आम्हाला पूर्वीच, पण आमचा विस्तार होण्याच्या अगोदर अजितदादांचा विस्तार झाला, त्यामुळं तो आमचा विस्तार रखडला. त्यामुळे विस्तार होईल त्यावेळेला नक्कीच आपल्याला ती संधी मिळेल. आणि आपण म्हणताय हा नाही त्यावेळेला मी तुम्हाला विचारतो काय करायचं. सिरियस प्रश्न आहे. तुम्ही मागासवर्गीयांचं नेतृत्व करता, आरटी मधून मागासवर्गीयांच्या मुलाचा जे प्रवेश आहे ते सरकारनं रद्द केलेला आहे. कुठले आरटीचे जे प्रवेश असतात खाजगी शाळा बंद केले, खाजगी शाळा नाही खाजगी शाळा तर त्याची मला माहिती नाही. जर असं काय झालं असेल तर त्यामध्ये नक्की मी लक्ष घाले नाही. मला माहिती नाही. जर असं असेल तर ती गोष्ट तेवढी बरोबर नाही आहे. मागासवर्गीय मुलांचा प्रवेश रोखणं ही त्यांच्यावर अन्याय करणारी गोष्ट आहे. तर सरकारचा असा काही GR आला असेल एज्युकेशन डिपार्टमेंटचा तर नक्की मी त्याची चौकशी करेन आणि असे प्रवेश रोखले असतील तर ते पुन्हा सुरू करण्यासाठी नक्की मी प्रयत्न करेन. पुण्यातील कोणती विधानसभा तुम्ही मागणार आहात? विधानसभा मतदारसंघ जे ते देतील ते मागू देतील. नाही इथे आपली आता पुण्यामधली आता एक तर आपली कॅन्टोन्मेंट जी आहे ती रिझर्व्ह सीट आहे, पण सिटिंग बीजेपीचा कॅन्डिडेट आहे. पण त्यासाठी आम्ही मागू. आमच्या लिस्टमध्ये ज्या 10-15 जागा आम्ही मागणार आहे त्यातल्या आम्हाला काय 7-8 जागा मिळतील, तर त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करू आम्ही कुठली जागा. राज ठाकरे देखील आता महायुतीमध्ये आलेले आहेत, काय बीजेपीला फायदा होईल का नाही? नाही राज ठाकरे आलेले तर मी काय करू त्याकडे. नाही राज ठाकरे आलेले आहेत, चांगली गोष्ट आहे. तर त्यांचा फायदा अनेक ठिकाणी होऊ शकतो. कारण महायुतीत येण्यास तुमचा विरोध होता, तरीही भाजपनं सोबत तुमचा जो विरोध आहे तो गांभीर्याने घेतला नाही. अगोदर विरोध होता, पण त्यांना घेतल्यामुळं तो विरोध मावळला होता. विरोध काय पवारांना भेटले म्हणून उमेदवारी दिली, तुम्ही भेटला नाही. तुम्ही विधानसभेला 12 जागा मागितल्या असं म्हणताय, 10 जागा जर नाही दिले तर तुम्ही पवारांची भेट घेणार का विधानसभेला? कुणाची? पवारांची, शरद पवारांची भेट घेणार? नाही शरद नाही पवार साहेबांची भेट दिल्लीमध्ये माझे नेहमीच होते. म्हणजे भेट घेणार म्हणजे पार्लमेंट चालू असताना पवार साहेबांची आणि आमची भेट दररोज आमची होते. त्यामुळे जरी आम्ही वैचारिक जरी सध्या एकत्र नसलो तरी दोस्ती म्हणून आमची दोस्ती आहे.
जशी बाळासाहेब ठाकरे आणि पवार साहेबांची राजकारणात दोस्ती नसायची, पण व्यक्तिगत पातळीवर त्यांची दोस्ती असायची. त्याप्रमाणे पवार साहेबांशी माझे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि अजून मी त्यांचे संबंध वाढवण्याचा प्रयत्न करतो. कारण भविष्य काळामध्ये आता अजितदादा आलेले आहेत, फक्त पवार साहेब राहिलेले आहेत. त्यामुळं तर बघूया पुढच्या काळात. तुम्ही आता पंतप्रधानांना भटकता आत्मा म्हटल्याबद्दल टीका केली. पंतप्रधानांनी शरद पवारांवरती टीका केली भटकता आत्मा, त्याच्याकडे तुम्ही कसं? नाही, ठीक आहे, टीका त्यांनी केली. आता टीका केली असली तरी आता निवडणुकीचे राजकारण आहे, त्यामध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली. ते काय पवार साहेबांबद्दलच मांडली होती असं नाही आहे. तर देशभरामध्ये असे काही लोक आहेत की ते अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे. पवार साहेबांकडे त्यांचा रोख होता असं अजिबात नाही आहे. पवार साहेब आणि नरेंद्र मोदी चांगले मित्र आहेत. ते शरद पवार साहेबांच्या बारामतीला मोदी साहेब जाऊन आलेले आहेत आणि त्यांनी त्यांची फार स्तुतीही केलेली आहे त्या काळामध्ये. त्यामुळं काय ते त्यांना उद्देशूनच बोललेले आहेत असं मला वाटत नाही. ते अजून ते देशामध्ये अनेक लोक असे आहेत की त्यांच्याबद्दल ते बोललेले असावेत असं मला वाटतं. चला, शेवटचा प्रश्न. हा, काय? 3 मेला राहुल गांधींची पुण्यामध्ये सभा होणार, त्यांच्या सभेमध्ये मोदींना उत्तर देतील. नाही, राहुल गांधी सभा होणार आहे, पण मी येणार नाही. नाही, राहुल गांधी सभा त्यांना घेण्याचा अधिकार आहे. राहुल गांधी लोकशाहीमध्ये सगळ्यांना सभा घेण्याचा अधिकार आहे, भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे राहुल गांधी आल्यानंतर ते मोदींच्या विरोधामध्ये बोलणार आहे याची आम्हाला कल्पना आहे. ते काय बोलणार आहे त्याला उत्तर काय द्यायचं आम्ही ते ठरवून ठेवलेलं आहे. त्यामुळं ते येथील मोदींच्या विरोधामध्ये बोलतील, त्यांना तो बोलण्याचा अधिकार आहे. राहुल गांधींची त्यांना शुभेच्छा आहे, त्यांची सभा चांगली हो अशी आमची अपेक्षा आहे. शिवाजी नंतर एक प्रश्न म्हणजे देशामध्ये तर मला दिसते नरेंद्र मोदींची चाहूल, देशामध्ये मला दिसते सत्तेवर येण्याची नरेंद्र मोदींची चाहूल. म्हणून पुण्यामध्ये येऊ नका तुम्ही राहुल. नाही, पवार विरुद्ध नाही, एक तर पवार विरुद्ध पवार हा संघर्ष व्हायला नको होता. एक तर अजितदादा यांनी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी फार पूर्वीपासून अनाऊन्स केलेली होती. त्यामुळं सुप्रियाताईंनी त्या ठिकाणी उभं राहायला नको होतं. पण आता त्यांचा मतदारसंघ तो आहे, त्या तिथं 3 वेळेला निवडून आलेले आहेत. पण बारामतीमध्ये आम्ही बारामतीचा गट जिंकू असा मला विश्वास आहे. आमच्याकडे विजय शिवतारे विरोधामध्ये होते, ते सुद्धा आमच्यासोबत आलेले आहेत. आणि आमचे 3 पक्ष आणि आमचा RPI आणि इतरही महादेव जानकरचा पक्ष आहे, बाकीचे आम्ही सगळे आहोत. त्यामुळे आम्हाला असे आहे की ज्या वेळेला 2014 मध्ये महादेव जानकर यांना 4-4.5 लाख मतं मिळाली होती आणि मागच्या वेळेला कांचनताई आपल्या कुल यांना अत्यंत चांगली मतं मिळाली होती. आता अजितदादांची मतं त्यामध्ये प्लस होत आहेत. म्हणजे मागच्या वेळेला BJPच्या कॅन्डिडेट म्हणून कांचनताई होत्या आणि आम्ही त्यांच्यासोबत होतो. पण आता अजितदादांची मतं, शिवतारे शिवसेनेमध्ये होते ते त्यांची मतं, त्यामुळं आम्हाला आम्हाला अपेक्षा आहे की बारामतीची जागा जी आहे ती जागा नक्की सुनेत्रा पवार निवडून येतील अशी आपल्याला अपेक्षा आहे. तुम्ही म्हणाले की पवार विरुद्ध पवार असा सामना तिथं व्हायला नको होता, पण भाजपनेच हे सगळं घडून आणलं असं सुप्रिया सुळे वारंवार आरोप करतात. नाही, आता पवार विरुद्ध पवार तर सामना आहेच आहे, पण पवार विरुद्ध पवार असा सामना आहे. म्हणजे अजितदादांकडे पवार आहे आणि सुप्रियाताईंच्या बरोबर पवार साहेब आहेत. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट.